बेस्ट बटाटा असतो त्याचा सीझन सध्या आलेला असं दिसतंय, पण पाकळीत पण खूप फरक आहे. हा नवीन लसूण आहे बघा, आणि हा गुजरातचा लसूण आहे. तुमचा कांदा बटाटा तुमच्या घरी येऊन जाईल. तिकडे शॉर्टिंग करण्याचं पण काम चालू आहे. ह्याच्यामध्ये अजून एक व्हरायटी आहे. हा आहे नाशिकचा कांदा प्रॉपर. आपल्याला वाटत होती की जेवढा कांदा मोठा तेवढा रेट जास्त, दिवसभर हे चालूच असतं. डायरेक्ट बटाटा कापून पण दाखवलेला दादा, कोणी चेक करून घेत आहेत. आलाय माल बघा, सगळ्यांनी लुटला. आता इंदोरचा बटाटा मार्केटमध्ये भरपूर आलेला आहे आणि ते तुम्हाला पूर्ण घ्यायला लागेल, का ऑप्शन नाही. अजून 1-1.5 महिना तरी जाईल. बरेच स्वस्त झालेले आहेत. हा वडापावसाठी एक नंबर बटाटा. कलर मध्ये फरक असतो, थोडासून महाग झाला होता तो आता परत स्वस्त झाला. वाशीचं होलसेल कांदा बटाटा लसूण मार्केट आहे. नमस्कार मंडळी, मी अशोक तुमच्या सगळ्यांचं स्वागत करते आपलं मराठी यूट्यूब चॅनल अशोक बाबर फॅमिलीच्या एका नवीन व्हिडिओमध्ये. पाठीमागे बघताय कांद्याच्या गोणी लागलेल्या आहे, त्यावरती बटाटा पण दिसतो. आणि आपण आलो आहोत ते वाशीच्या कांदा बटाटा मार्केटमध्ये. इथे लसूण पण असतो आणि हे सर्व होलसेलमध्ये असतं इकडे. जे वाशीचं होलसेल कांदा बटाटा लसूण मार्केट आहे आणि आज आपण ते एक्सप्लोर करणार आहोत. आजची तारीख आहे ती 5 फेब्रुवारी 2026. तर आजच्या तारखेला कांदा बटाटा लसूण यांचे काय रेट आहे त्याच्यावर आपण चेक करणार आहोत. आणि हे मुंबई, नवी मुंबई, ठाण्यातलं सगळ्यात मोठं मार्केट आहे आणि सगळ्यात स्वस्त मार्केट आहे. याच्यापेक्षा स्वस्त जर कुठे कांदा बटाटा लसूण मिळत असेल तर मला नक्की कमेंट करून सांगा, कारण माझ्या माहितीत तर एवढ्या स्वस्त कुठेच मिळणार नाही. कारण हे पूर्णपणे होलसेलवाला मार्केट आहे, सगळ्यात स्वस्त मार्केट आहे आणि सगळ्यात मोठं मार्केट आहे. हे साठवणीचा कांदा आलेला असणार आहे अशी शक्यता आहे. ते पण बघणार आहोत आपण की साठवणीचा कांदा आला आहे की नाही आला आहे. मध्ये लसूण महाग झाला होता तो आता परत स्वस्त झाला आहे की नाही ते पण आपण बघणार आहोत. त्यामुळे आपला हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. त्याला तर मग जाऊया आता मार्केटमध्ये, मार्केटचा फेरफटका मारूया आणि आजचे काय रेट आहे ते बघूया. थोडा बटाटा आहे लॉटमध्ये, सर्व बटाटाच बटाटा आहे इकडे. किती किलो? 64 किलोची गोणी आहे का? बघा वजन पण तुम्ही बघू शकता. 64 किलोची गोणी आहे बटाट्याची. 70 किलोची असते. 70 किलोची पण असते का? बघा दादा सांगते 70 किलोची पण असते. त्या बघा हा इंदोरवाला बटाटा आहे. आता आपण आता गोणीमध्ये जो बटाटा बघितला ना तो हा होता इंदोरवाला बटाटा. इंदोर 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 बघा तिन्ही पण इंदोरच आहे. तो पण इंदोर आहे, हा पण इंदोर आहे, हा पण इंदोर आहे. त्याच्यातलं चिप्सवाला कोणतं आहे? 1, 2, 3. बघा तिन्ही हे बटाटे आहेत, ते चिप्सवाले बटाटे म्हणतात त्याला. काय रेट आहे त्याचा? 15 रुपये किलो. होलसेलमध्ये रेट आहे तो 15 रुपये किलो बटाटा. बघा कलरमध्ये फरक असतो, थोडासा लालसर कलर आहे याचा, तुम्हाला बघून कळेल व्हिडिओमध्ये पण. आणि तो काय रेट आहे त्याचा? कुठला पण 15 रुपयेच आहे. कोणताही घ्या 15 रुपयेच आहे. हा घ्या, तो घ्या. आणि हे बटाट्यांना चिप्ससाठी 5 बटाटे असतात, 5वाले बटाटे आहेत. हा पण 5वाला बटाटा आहे, हा पण 5वाला आहे. आणि हा फेल आहे, म्हणजे हा आता काय म्हणतात ते मला माहीत नाही. 5 फेल म्हणजे हा नापास झाला असेल, चिप्ससाठी नाही चालणार असं वाटतंय. तर हा आहे तो 11 रुपये किलोने तुम्हाला मिळेल होलसेलमध्ये. बटाट्याचे रेट बघा किती कमी झाले आहेत ते. 15 रुपये आणि 11 रुपये हा बटाटा आहे, इंदोरचा बटाटा. जसं हे चिप्ससाठी बटाटे वापरले जातात, इंदोरी बटाटा. हा वडापावसाठी एक नंबर बटाटा, इंदोर बटाटा. बघा हा फेलच्या कॅटेगरीमधला आहे, पण हा वडापावसाठी सगळ्यात बेस्ट बटाटा आहे. काय दादानी सांगितलेलं आहे. दुकानाचं नाव काय बोलले दादा? दुकानाचं नाव DS. आणि गाला नंबर काय आपला? 207 सिरीज G series. इकडे ते रवी ट्रेडर्स GH 84. इकडे पण सर्व बटाटाच दिसतो. हे बटाट्याचेच होलसेलर आहेत. इकडे सगळा बटाटाच आहे. आणि मागे तिकडे गाडी भरण्याचं काम सुरू आहे. बघा इकडे हा UP बटाटा आहे. हा नवीन बटाटा यायला लागला ना, नवीन बटाटा आहे UPचा. आणि हा बटाटा फक्त 7 रुपये किलोने तुम्हाला मिळणार आहे. हा बघा UPचा बटाटा, नवीन बटाटा आला आहे. बघा हा सेम आहे इकडे. हा बटाटा, तो बटाटा 7 रुपये किलो. बघा इंदोर बटाटा हा 12.5 रुपये किलो आहे. बटाटा बघा एकदम चकाचक, वडापाव स्पेशल. आणि ते सांगतात हा 5 बटाटा आहे 12.5 रुपये. आणि हा छोटावाला कसा दादा? 8.5. हा बघा हा बटाटा आहे, हा पण इंदोरचाच आहे, साईज छोटी आहे. आज 8.5 रुपये किलोने तुम्हाला मिळेल बटाटा. असे बटाट्याचे रेट बरेच स्वस्त झालेले आहेत. हा बटाटा बघा ना, बेस्ट बटाटा 12.5 रुपये किलो इंदोरचा. आणि UPचा तर 7 रुपये किलोने चालू आहे. ते कांदे आहेत, हा मोठा मोठा कांदा दिसतोय. कसा कांदा दादा? 7 रुपये. हा कुठला कांदा आहे दादा? हा बघा नवा कांदा आहे, नवीन कांदा आहे. कुठला आहे? ओतूर, आळेफाटा, मंचरचा. बघा मंचरचा कांदा आहे. पण हा कांदा तुम्हाला स्वस्तच मिळेल, कारण बघा हा जोडीमध्ये आहे सगळा. पूर्ण कांद्याची गोणी जोडीमध्येच असणार आहे. आणि किती बोलले दादा? 7 रुपये ना?
बघा 7 रुपये किलोने मिळेल. आणि हा वाला बघा, हा आहे तो 13 रुपये किलोने हा कांदा. हा पण तिकडचाच आहे, मंचरचाच आहे. हा कांदा 13 रुपये किलोने तुम्हाला मिळेल. म्हणजे कांद्याचा रेट सध्या हा आहे 13 रुपये किलो. साईज ही आहे. आणि हा कांदा साठवणीचा नाही आहे. हा पुण्यातला मंचर साईडचा कांदा आहे आणि हा साठवणीचा कांदा नाही आहे. दादानी सांगितलेलं आपल्याला ऑलरेडी. बघा, हे पण सर्व 13 रुपये किलोवालेच कांदे आहेत. कुठला पण घ्या. हा छोटावाला मिळेल तुम्हाला 8 रुपये किलोने. छोटा कांदा आहे. एरिया तोच मंचर पुणे. आणि कुठलाही साठवणीचा कांदा नाही आहे. म्हणजे अजून साठवणीचे कांदे येणार नाही असं दादानी सांगितलेलं. दुकानाचं नाव बघा, राधाकिशन तुलसीराम अँड कंपनी G206. आणि हे सांगतात अजून 1-1.5 महिना तरी जाईल साठवणीच्या कांद्यासाठी. वेळ आहे अजून कांदा यायला साठवणीचा. सध्या तरी हा रेट आहे कांद्याचा. इकडे लसूण आहे, 5 किलोची गोणी आहे. आणि हा 500 रुपयाला 5 किलो म्हणजे 100 रुपयाला किलो मिळेल तुम्हाला. पण घ्यायला तुम्हाला 5 किलोच लागेल, त्याच्यापेक्षा कमी नाही घेता येणार. आणि हा जो आहे तो 600 रुपयाला 5 किलो म्हणजे 120 रुपये किलोने लसूण मिळेल तुम्हाला. असं 5-5 किलो मिळेल, कमीत कमी 5 किलो मिळेल, त्याच्यापेक्षा कमी नाही मिळणार लसूण. आणि इकडे बघा, इकडे पण इंदोरचा बटाटा आहे जो की 10 रुपये किलोने तुम्हाला मिळेल. हा पण चिप्सवाला बटाटा आहे, पण गॅरंटी काय देत नाही दादा. ते म्हणतात चिप्स बनतील पण काय गॅरंटी नाही. 5 पेलवाला काय सिस्टम नाही यांच्याकडे. दुकानच बघा, हे सांगतात हिंदुस्तान ट्रेडिंग कंपनी G209. आणि हे सांगतात सगळे आमच्याकडनंच घेऊन जातात, बटाट्याने विकतात तिकडे. प्रत्येकाचा चॉईस आहे. आणि हा पण इंदोरीच बटाटा आहे. आणि हा तुम्हाला 10 रुपये किलोनेच मिळणार आहे बघा. आणि ह्यांच्या गोणी आहेत ना, या 70 किलोपर्यंत पण असतात भरलेल्या. 50 किलो नाही, 60 किलोच्या प्लसच मिळतील प्रत्येक गोणी तुम्हाला बटाट्याची. कारण बटाट्याला वजन असतं ना, त्याच्यामुळे गोणीचं वजन पण ना, आता तुम्ही मागे गोणी बघितली 64 किलोची होती काट्यावरती. आणि 70 किलोपर्यंत पण असते ही गोणी. कांद्याची गोणी 50-55 मॅक्झिमम 60 किलोपर्यंत येते. पण बटाट्याची गोणी 70 किलोपर्यंत जाते. आणि ती तुम्हाला पूर्ण घ्यायला लागेल, का ऑप्शन नाही होलसेलमध्ये. म्हणजे तुम्ही काय असं नाही सांगू शकत की मला 50 किलोच पाहिजे आणि असंच पाहिजे. पूर्ण तुम्हाला जी गोणीत बटाटे असतील एवढे किलो, एवढे सर्व घ्यायला लागतील. हा ओतूरचा कांदा आहे. हा कसा किलो म्हणाले बघा, हा 6 रुपये किलोने मिळेल तुम्हाला. पण हा कांदा हे बघा, हे हॉटेलवाले जास्त वापरतात. हॉटेलवाले घेऊन जातात. सर्व जुडवा कांदा तुम्हाला मिळेल असं जास्त करून. आणि हा आहे तो 13 रुपये किलो आहे. हा चांगला कांदा आहे. हा 13 रुपये किलोने मिळेल. तुम्ही घरच्यासाठी घेऊ शकता, पण साठवणीचा नाही आहे. हे सर्व ओतूरच्या मार्केटमधून आलेले कांदे आहेत. दुकानाचं नाव आहे अशोक कुमार जवाहरलाल G179. आणि इकडे तुम्हाला सर्व गुजरातचा बटाटा दिसतो. हा गुजराती बटाटा आहे सर्व गुजरातचा. हा कसा किलो आहे दादा? हा तुम्हाला 9 रुपये किलोने मिळेल. पण मिनिमम तुम्हाला 3 गोणी घ्यायला लागेल, 1 गोणी मिळणार नाही होलसेलमध्ये. बघा, हे दुकान आहे अशोक कुमार अँड जवाहरलाल G179. कमीत कमी 3 गोणीचा हिशोब आहे इकडे, बरोबर ना दादा? तुम्हाला 1 गोणी नाही मिळणार. आणि तो आहे तो 7 रुपये किलो आहे बघा. आणि हा इंदोरचा बटाटा आहे. हा तुम्हाला 11 रुपये किलोने मिळेल बघा. होलसेलचं दुकान आहे. कमीत कमी 3 गोणी तुम्हाला घ्यायला लागतील. बटाटे भरपूर आहेत आणि हे सर्व इंदोरवाले बटाटे आहेत. सध्या इंदोरचा बटाटा मार्केटमध्ये भरपूर आलेला आहे. आणि इकडे गुजरातचा बटाटा केवढा मोठा आहे बटाटा बघा. साईज बघा केवढी आहे बघा. बटाटा साईज म्हणजे एवढी तर मोठी साईज आहे. आणि हा गुजरातचाच बटाटा आहे. आणि हा तुम्हाला 9 रुपये किलोनेच मिळेल. आणि या गोणीमध्ये तुम्हाला हे सर्व मोठे बटाटे मिळतील, मोठ्या साईजचे शॉर्टिंग केलेले आहेत. आणि इकडे तो इंदोरचा बटाटा आहे, स्पेशल इंदोर बटाटा. हा तुम्हाला 11 रुपये किलोने मिळेल. हा तुम्हाला 12 रुपये किलोने मिळणार आहे इंदोरचा बटाटा. आणि जो हा वाला आहे हा तुम्हाला 10 रुपये किलोने मिळेल. साईज छोटी आहे आणि मोठी आहे, साईजमध्ये फरक आहे. संपत आलाय माल बघा, लय सगळ्यांनी लुटला. गोडाऊन पूर्ण भरलेलं आहे आतमध्ये. आणि इंदोर आणि गुजरातच्या बटाट्यांनीच. बटाटे इंदोरचे खूप आलेले आहेत मार्केटमध्ये. इकडे बाजूला कांदा आहे, तिकडे बटाटे होते, बाजूलाच कांदा आहे. हा 13 रुपये किलोने तुम्हाला कांदा मिळेल हा. आणि हे सर्व पुण्याचे कांदे आहेत, म्हणजे मंचर, आळेफाटा, जुन्नर ह्या पट्ट्यामधले हे सर्व कांदे आहेत. ओतूर. आणि तो आहे तो 14 रुपये किलोने तुम्हाला कांदा मिळेल. साईज बघा केवढी आहे, 14 रुपये किलो. हा चांगला कांदा जरा. आणि हा तो 13 रुपये किलो आहे. हा कांदा मोठी साईज आहे. हा 15 रुपये किलोने तुम्हाला मिळेल कांदा. आता हा सर्व पुण्या एरियामधनं येतो. पुण्यामधनं कुठून येऊ शकतो. आता हे बक्कल विचारलं ना दादाने, म्हणजे काय माहिती आहे, पूर्ण स्टॉक आतमध्ये जो स्टॉक आहे ना तो दाखवायचा. बघा ही गोणी चेक करून घेत आहेत. आणि हे 15 रुपये किलोवाले कांदे आहेत सर्व. साईना ट्रेडिंग
जर नंबर हवा असेल कोणाला तर नंबर पण आहे इकडे, कॉल करून तुम्ही विचारू शकता काय रेट्स वगैरे आहेत ते. पण होलसेल एवढं लक्षात ठेवा. हे कांदे याच्यातलं साठवणीचं काय नाही, तर हे 15वालीच आहेत. पण अजून साठवणीचा कांदा मार्चमध्ये येईल असं सांगतात सगळे, ते सांगतात एखाद महिना लागेल कांदे यायला, हे साठवणीचे कांदे यायला. आणि हा कसा म्हणाले जुने कांदा दादा? बघा हा 10 रुपये किलोने तुम्हाला मिळेल कांदा. हा जुना कांदा आहे, हा नवीन कांदा आहे, हा जुना कांदा आहे. कलरमध्ये तुम्हाला फरक कळेल. आणि हा छोटा बारका आहे तो 5 रुपये किलोने तुम्हाला मिळेल. म्हणजे 5 रुपयापासून कांदे आहेत मार्केटमध्ये, ते 15 रुपयापर्यंत भेटलेले आहेत आपल्याला कांदे आत्तापर्यंत. आणि हा बघा हा प्युअर इंदोरी बटाटा आहे, ज्योतीचा. ज्योती बटाटा सगळ्यात बेस्ट क्वालिटी म्हणजे ज्योती क्वालिटी, बरोबर ना दादा? प्युअर इंदोर ज्योती. बघा दादा सांगतात हे तर रोज मार्केटमध्ये सकाळ संध्याकाळ 365 दिवस याच मार्केटमध्ये असतात. सकाळी किती वाजता उघडतं मार्केट? 7 वाजता. 7 ते हां चालू होतं. आणि 8 ते संध्याकाळी किती वाजेपर्यंत? 6 वाजेपर्यंत. हे बघा यांनी डायरेक्ट बटाटा कापून पण दाखवलेला दादानी. हा बघा एकदम बेस्ट बटाटा. कशासाठी पण वापरा ना, वेफरसाठी, भजीसाठी, चिप्ससाठी, भाजीसाठी, सगळ्यासाठी वापरलं. हां ज्योती आहे ना, चिप्सला चालते का? बघा हे दादा म्हणतात चिप्सला नाही चालत, आपण चिप्स अवॉइड करू, बाकी सगळ्या गोष्टींसाठी हा बटाटा चालतो. बेस्ट बटाटा आहे. आणि याची कॉस्ट आहे ना 10 ते 12 रुपयाच्या दरम्यान असणार आहे. हे 100%. 12पेक्षा महाग नसणार आहे आणि 10पेक्षा स्वस्त पण नाही मिळणार आहे. 10, 11, 12 रेट इकडे तिकडे होत असतो, रोजच्या रोज रेट बदलत असतात. आणि इंदोरचे बटाटे सध्या खूप येतात ना मार्केटमध्ये, आता जास्त आवक आहे सध्या, त्यामुळे रेट एकदम कमी आलेले आहेत, बटाटे स्वस्त झालेले आहेत. काही असं कांदे येत असतात, कांदे बटाटे जात असतात, दिवसभर हे चालूच असतं. सकाळी 7 वाजल्यापासून संध्याकाळच्या 6-7 वाजेपर्यंत हे चालूच असतं दिवसभर. येत आवक जावक, गाड्या भरणं खाली करणं चालू आहे. आपण आता जी सिरीजमध्ये होतो, जी सिरीजमधनं आता आपण ई सिरीजमध्ये आलेलो आहे. ते इकडे तर लॉटमध्ये कांदेच कांदे आहेत. कांदे तिकडे पण होते, इकडे पण भरपूर आहेत कांदे. कांदे एकदम लॉटमध्ये भरलेले आहेत. कशात कांदे दादा? इकडे बघा कांदा आहे, हा तुम्हाला 16 रुपये किलोने मिळेल. हा पुण्याचा कांदा आहे आणि साईज मोठी आहे. आणि आता हे मोठ्या साईजचे कांदे नॉर्मली हॉटेलला वापरले जातात. आता आपल्याला वाटत होती की जेवढा कांदा मोठा तेवढा रेट जास्त, पण असं नाही आहे. तर हा मोठा कांदा असून याचा रेट कमी आहे, 16 रुपये आहे. विषय असा असतो, मोठा कांदा आपण भाजीला एक अख्खा पुरत नाही, हां आपण काही छोटा घेतो. म्हणजे घरच्यासाठी कसं छोटा कांदा लागतो म्हणून तो महाग आहे. आणि तो मोठा कापला की शिल्लक राहणार, खराब होणार. शिल्लक मग ते हॉटेलवाले जास्त वापरतात. हॉटेलला किती पण चालतो ना. हां बरोबर. बघा तर दादानी सांगितलेलं आहे आपल्याला की असं काय आहे ते. आणि हा 16 रुपये किलोने आहे. आणि बघा हा घरी वापरायचा कांदा, साईज बघा केवढी आहे, हा 18 रुपये किलो आहे. कांद्याची क्वालिटी पण तशी भारी आहे, एकदम एक नंबर कांद्याची क्वालिटी आहे. पण हा साठवणीचा कांदा नाही आहे, एवढं लक्षात ठेवा. साठवणीचे कांदे आता आलेलेच नाही आहे. हा नवीन कांदा आहे. साठवणीचा कांदा अजून 1-1.5 महिने, म्हणजे आता मला वाटतं होळीनंतरच. अजून लांब आहे बघा, आता सांगतात अजून लांब आहे साठवणीचा कांदा यायला. म्हणजे आता मेच्या आसपास, एप्रिल मे मध्ये आहे साठवणीचा कांदा. आणि हा कांदा 17 रुपये किलो आहे. आणि ह्याची साईज पण त्यातल्या त्यात थोडीशी छोटी आहे. आपण तो पहिला बघितला ना तो हॉटेलवाला कांदा, त्याच्यापेक्षा ही छोटी साईज आहे. आणि ही त्यापेक्षा पण छोटी आहे. साफसफाईचं काम चालू आहे इकडे. आणि तो 18 रुपये किलो आहे बघा. 17, 16 आणि 18 रुपये किलो कांदा. आणि बघा हे वामन पिंपळे आणि हे कांदा व्यापारी फेमस आहेत इकडचे. आणि इकडे आपल्याला बघायला मिळतो नाशिकचा कांदा. बघा हा आहे नाशिकचा कांदा प्रॉपर. हा आहे तुम्हाला 15 रुपये किलोने. हा नाशिकचा कांदा. साईज बघा. आणि छोटे मोठे असतात याच्यामध्ये, असं नाही की तुम्हाला सर्व मोठे एकच साईज मिळेल. आणि बघा हे मोठा कांदा, गोळा कांदा म्हणतात त्याला. बघा केवढा कांदा, हे तुम्हाला 15 रुपये किलोने मिळेल. आणि हा कांदा आहे तो तुम्हाला 14 रुपये किलोने मिळेल. रेट सांगताना आपल्याला 140 रुपये सांगितला, म्हणजे 10 किलोचा रेट सांगतात. हा बघा हा तुम्हाला 14 रुपये किलोने कांदा मिळेल. हा पण नाशिकचा कांदा आहे. बघा हे अशोक कुमार हसमुख लायलन कंपनी E119 यांच्याकडे तुम्हाला नाशिकचे कांदे मिळतात. रेट बघा 14 रुपये, 15 रुपये. कांदे भरपूर आहेत, लॉटमध्ये आहेत, पण 2च क्वालिटी आहेत सध्या. इकडे आपल्याला दिसलेला आहे सफेद कांदा. आतापर्यंत आपण लाल कांदे बघत होतो, पण हे सफेद कांदा. दादा येतो कुठला कांदा? सफेद कांदा बघा हा गुजरातवरनं येतो सफेद कांदा.
आणि हा कांदा आहे तो 20 रुपयाचा आहे, सफेदवाला कांदा गुजरातवरनं येतो. याच्यामध्ये अजून एक व्हरायटी आहे बघा, ही वाली हा आहे 22 रुपयेवाला. आता बाहेर बघायला नाही आहे, पण इकडे आहे अजून एक व्हरायटी. हा 22 रुपये किलोचा आहे. हा पण सफेदच आहे, गुजरातचाच आहे. आणि यांच्याकडे असा पुण्याचा कांदा पण आहे, तो तुम्हाला 15 रुपये किलोने मिळेल. नवीन कांदा आहे पुण्यातला, पूर्ण पुणे एरियामधनं येतो. आणि असं नाही की स्पेशल ओतूरचा आहे किंवा मंचरचा आहे, असं नाही, पूर्ण पुणे एरियामधनं कांदे येतात तिकडे. तर बघा बाहेर तिकडे शॉर्टिंग करण्याचं पण काम चालू आहे, तो पण 15 रुपये किलोने आहे कांदा. आणि बाहेर कांदे बघा केवढे आहेत, भरपूर लॉटमध्ये कांदे येतात, नवीन कांदा भरपूर येतो आहे. मे ओम ट्रेडिंग अँड कंपनी E116. आणि तुम्ही इकडे येऊन ना कांदा बटाटा स्वतः खरेदी करा. इथे नॉर्मली कोणी ना होम डिलिव्हरी वगैरे असं सिस्टम नाही आहे. तुम्ही इथे येऊन कांदे वगैरे बघा, घ्या. आणि इकडे पाठीमागे लॉरी आणि टेम्पो असोसिएशन हे लोकांना तुम्हाला तुमच्या एरियामध्ये रोडवरती आणून देतील. जेवढी सोय आहे त्याचे 50 रुपये 60 रुपये 70 रुपये जसा एरिया असेल तुमचा, म्हणजे जेवढा लांब असेल त्याप्रमाणे रेट घेतात. पण 100 रुपये 120 रुपयापर्यंत तुमच्या घरपोच कांदा बटाटा लसूण जे पाहिजे ते तुम्हाला ते मिळून जाईल. इकडे या, कांदे बटाटे बघा. आणि हा आवाज तुम्हाला या मार्केटमध्ये कंटिन्यू असणार आहे. आपल्याकडे येऊन बुकिंग करा. प्रत्येक एरियाच्या गाड्या वेगळ्या आहेत, त्याप्रमाणे ते रेट घेतात. येऊन तुम्ही चौकशी करू शकता इकडे आणि तुम्ही घरपोच मागू शकता. तुम्ही तुमच्या ट्रेनने निघून जावा, तुमचा कांदा बटाटा तुमच्या घरी येऊन जाईल. घरी म्हणजे घराच्या आजूबाजूला गाडी जाते ना, तिथपर्यंत येऊन जाईल. इकडची जी सी सिरीज आहे कांदा बटाटा मार्केटमधली, ही पूर्ण लसूणवाला मार्केटची सिरीज आहे. इकडे तुम्हाला होलसेलवाले लसूण मिळतील, 5 किलो पण मिळतात आणि होलसेलमध्ये पण मिळतात. हा लसूण आहे जो तुम्हाला 700 रुपयाला 5 किलो मिळेल. कमीत कमी 5 किलो घ्यावा लागेल हा लसूण. आणि हा गुजरातचा लसूण आहे. हा बघा हा लसूण आता 700 रुपये 5 किलोमध्ये 140 रुपये किलोने तुम्हाला हा लसूण मिळेल. हा आहे तो 800 रुपये 5 किलोवाला आहे. आणि हा पण गुजरातचा आहे, 160 रुपये किलोने तुम्हाला हा लसूण मिळेल. आणि हा आहे तो 650 रुपये किलोवाला MP आहे, MP इंदोर साईडचा. हा 130 रुपये किलोने तुम्हाला मिळेल. 130 रुपयाला किलो, 650 रुपयाला 5 किलो. कमीत कमी 5 किलो घ्यायला लागेल. आणि हा बघा हा 1400 रुपयाला तुम्हाला 10 किलो मिळेल. म्हणजे 10 किलोचं पॅकिंग पण आहे, 5 किलोचं पण आहे. आणि हे 40 किलो 30 किलोचं पॅकिंग पण येतच आहे तुम्हाला. तर इकडे तुम्हाला हा होलसेलमध्ये 60 किलो घ्यायला लागेल. पूर्ण गोणी 60 किलोची येते. आणि हा तुम्हाला 140 रुपये किलोने मिळेल लसूण. हा नवीन लसूण आहे. हा बघा नवीन लसूण आहे. बघा हे असे लसूणचे रेट आहेत आजच्या तारखेचे. आणि तुम्ही बघाल ना, असं फिराल ना, तर तुम्हाला हेच रेट मिळतील सगळ्यांकडे. म्हणजे असं काही वेगळा रेट नाही मिळणार. थोडंफार वर खाली होईल, क्वालिटी पण वर खाली होते मग रेट बरोबर. यांच्याकडे पूर्ण लसूणच लसूण आहेत. C41 पहिलंच दुकान आपण बघतोय. हा नवीन लसूण आहे. हा कुठला लसूण आहे दादा? हा बघा MPचा, इंदोर म्हणतात तेच ना, MP इंदोरचा लसूण आहे. 800 रुपयाला 5 किलो. आणि हा 650 रुपये ना दादा? हा 650 रुपयाला 5 किलो आहे लसूण. 130 रुपये किलोने पडेल तुम्हाला. हा 160 रुपये किलोने पडेल. पण पाकळीत पण खूप फरक आहे. पाकळी बघा ना, समजेल तुम्हाला लगेच. आणि छोटी पाकळीवाला आहे, हा मोठी पाकळीवाला आहे. लसूण सर्व MPचाच आहे. दुकानाचं नाव आहे कोहिनूर ट्रेडर्स C64. C सिरीजमध्ये आला ना तुम्हाला सर्व लसूणवालेच मिळतील. बाकी कांदा बटाटा इकडे काय नाही मिळणार. हे सर्व लसूणवाले आहेत. पूर्ण लसूण मार्केट आहे. असं 10 किलोमध्ये पण तुम्हाला मिळेल लसूण. मी तुम्हाला पहिलं पण सांगितलं. आता 10 किलोमध्ये पण येतं आहे, 5 किलोमध्ये पण येतं. हा 10 किलोला लसूण पण तोच आहे, 130 रुपयावाला. 1300 रुपयाला तुम्हाला हे गोणी मिळेल 10 किलोची. ऑप्शन्स असतात बघा. हे 60-60 किलोच्या पण गोण्या असतात, 40 किलोच्या पण गोण्या असतात. तुम्ही घ्याल तसं आहे. बाकी रेट आहे ना तुम्हाला, हा पण रेट आणि हा रेट ऑलमोस्ट सेमच मिळेल तुम्हाला. जास्त फरक नाही. तुम्हाला घरी पाहिजे तर 5-5 किलोचे तुम्ही घेऊन जाऊ शकता. आणि विकायचं असेल तर तुम्ही 10 किलो घ्या किंवा असे 60 किलो 40 किलोच्या गोण्या घ्या. आणि मार्केटमध्ये सध्या हाच रेट आहे. तुम्ही बघितलं सुरुवातीला पण 650-800 रुपये हेच रेट चालेल 5 किलोचे. 160 130 140 चांगल्या लसूणचा रेट हाच आहे. तर बघितलं मित्रांनो तुम्ही, लसूण मार्केट, कांदा मार्केट, बटाटा मार्केट. बटाटा तर इंदोरचा खूप आलेला आहे. लोकांची जास्त मागणी असते. इंदोर बटाटा खूप आला मार्केटमध्ये. EP बटाटा आज आपल्याला कुठे दिसलेला नाही. इंदोरचा बटाटा दिसलेला आहे भरपूर प्रमाणात. आणि गुजरातचा बटाटा आपण एक ठिकाणी बघितला. बाकी इंदोर बटाटा सगळ्यांचा आवडीचा बटाटा असतो, बेस्ट बटाटा असतो. सध्या सीझन सध्या आलेला असं दिसतं आहे. आवक खूप वाढलेली आहे. बाकी साठवणीचा कांदा आलेला नाही आहे. मार्च एंड किंवा एप्रिलमध्ये आला तर साठवणीचा कांदा त्यांनी सर्वांनी सांगितलेलं आहे. त्यामुळे आपण जे बघायला आलो साठवणीचा कांदा आला आहे का, तर ते आलेलं नाही आहे. आणि लसूणचे रेट मी तुम्हाला सांगितलं 1-2 दुकानच दाखवली, कारण ऑलमोस्ट सगळींकडे तेच रेट असणार आहे. 5 किलो 10 किलो घ्या, 5 किलो घ्या.
60 किलो घ्या 130 140 रुपयाला तुम्हाला किलो 130 ते 160च्या दरम्यान किलोमध्ये तुम्हाला चांगलं लसूण मिळून जाईल या रेटने. तर ठीक आहे मित्रांनो, तुम्हाला वाशी APMCच्या कांदा बटाटा आणि लसूण मार्केटचा व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा. आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. चला तर असेच भेटू आपल्या नवनवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत टेक केअर, बाय बाय.